चाकण MIDCतील पाहणी दौऱ्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंतांनी काही मोठे निर्णय घेतले आहेत। 31 ऑगस्टपर्यंत खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय घेतल्याचं सामंतांनी सांगितलंय। दर शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी दरबार घेतील। मी सुद्धा प्रत्येक वेळी येईन किंवा बैठक घेईन असं उदय सामंतांनी यावेळी सांगितलं। तर वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट केलं जाईल असं उदय सामंतांनी सांगितलं। तर रविवारच्या दिवशी चाकणला का गेले असा सवाल रोहित पवारांनी केलाय। जो पहिला महत्त्वाचा मुद्दा होता की चाकणमधल्या वाहतूक कोंडीचा, तर वाहतूक कोंडीमध्ये देखील शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा पद्धतीचे आम्ही निर्णय घेतले। त्याच्यामधला पहिला जो निर्णय आहे तो निर्णय म्हणजे कुठच्याही परिस्थितीमध्ये RMC सारखं अत्याधुनिक मटेरियल वापरून हे जे पहिले खड्डे पडलेले आहेत ते खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय 31 ऑगस्टपर्यंत हा आज बैठकीमध्ये घेण्यात आला। काही व्यावसायिक पुढे आले, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ती प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर मग सगळीकडे गडबड निर्माण झाली आणि मग तुम्ही रविवारच्या दिवशी तिथं जात असाल, मग आतापर्यंत तुम्ही काय केलं? तर फक्त गोट्या खेळाला काय असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो। आणि प्रेस कॉन्फरन्स मधले काही मुद्दे आमच्यापर्यंत आले, त्याच्यात त्यांनी चर्चा करत असताना 10 महिन्यात हे करू ते करू बरंच काय सांगितलं। ते आश्वासन कसं देतात हे फार जवळून आम्ही बघितलेलं आहे। अधिवेशनामध्ये आश्वासन देऊन सुद्धा अनेक वेळा त्यांनी कुठलीच काय गोष्ट केली नाही हे आम्ही तिथं अनुभवलेलं आहे।